नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जेव्हा त्रिकोणाची एक बाजू आणि कर्ण दिला असतो तेव्हा काटकोन त्रिकोणाची रचना कशी करायची याबद्दल चर्चा करणार आहोत. आपल्या उदाहरणासाठी समजा दिलेल्या बाजू ए बी बरोबर 5 सेंटीमीटर आणि बी सी बरोबर 4 सेंटीमीटर आहेत. आता आपल्याला माहिती आहे की काटकोन त्रिकोणात कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते. त्यामुळे ए बी हा कर्ण असलाच पाहिजे आणि बी सी ही उरलेल्या दोन बाजूंपैकी एक बाजू आहे. आणि हा काटकोन त्रिकोण असल्याने आपल्याला हेही माहिती आहे की त्यातील एक कोन 90 अंशाचा असेल आणि तो कोन कर्णाच्या समोरील कोन असेल. आता आपल्याला माहिती आहे की कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते, त्यामुळे ए बी बरोबर 5 सेंटीमीटर असणार आहे आणि ए आणि बी हे कर्णावरील बिंदू असल्याने साहजिकच कोन सी हा 90 अंशाचा असेल. म्हणजेच कोन सी बरोबर 90 अंश आहे. आता हा त्रिकोण कसा दिसेल याची आपण एक कच्ची आकृती काढू. तर आपण बी सी हा पाया घेऊ आणि तो इथे 4 सेंटीमीटरचा काढूया. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की कोन सी हा 90 अंशाचा आहे, त्यामुळे आपण इथे 90 अंशाचा एक कोन काढणार. आपल्याला या बाजूची लांबी माहीत नाही, या बाजूची माप आपल्याला माहिती नाही. हे माप मिळवण्यासाठी आपल्याला दोन्ही बिंदू माहिती असणं गरजेचं आहे. एक म्हणजे हा बिंदू आणि दुसरा म्हणजे शिरोबिंदू कुठे आहे ते माहिती असायला हवं. पण सध्या आपल्याला हा शिरोबिंदू कुठे आहे हे माहिती नाही, त्यामुळे आपण तो इथे कुठेतरी आहे असं मानूया आणि कर्णाचा वापर करून हा शिरोबिंदू कुठे आहे ते आपण शोधू. मला माहिती आहे की कर्णाची लांबी 5 सेंटीमीटर आहे, त्यामुळे मी माझ्या कंपासमध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेऊन एक कंस काढू शकतो आणि मग ती रेषा अशी जोडू शकतो की ती या शिरोबिंदूवर छेदेल. मग आपल्याला ए आणि सी या दोन्ही बिंदूंची माहिती असेल, बरोबर. आणि आपली पद्धत अगदी अशीच असणार आहे. सर्वात आधी आपण 4 सेंटीमीटरचा पाया काढणार, त्यानंतर 90 अंशाचा कोन काढणार आणि ती रेषा पुरेशी लांब वाढवून मग हा बिंदू कुठे आहे ते शोधण्यासाठी आपण या कर्णाची मदत घेणार. तर आपली वाढवलेली रेषा आधी अशी तयार केली जाईल. आपण या वाढवलेल्या रेषेवर 90 अंशाचा कोन घेऊ आणि मग कर्णाच्या मदतीने तो या वाढवलेल्या रेषेवर कुठे छेदतो ते पाहू, जेणेकरून आपल्याला पूर्ण त्रिकोण मिळेल. आता हे प्रत्यक्ष कसं करायचं ते पाहूया. आपण हे इथे वरती जरा बाजूला ठेवूया आणि आपल्याकडे ही उजवीकडे दिलेली माहिती सुद्धा आहे, जी आपल्याला रचना करताना कामात येईल. आणि आपण जे काही करणार आहोत ते आपण इथे डावीकडे वरती लिहून घेऊ. आपली पद्धत अगदी अशीच असेल. आपण प्रथम दिलेली बाजू पाया म्हणून घेऊ आणि एका शिरोबिंदूवर 90 अंशाचा कोन काढू. त्यानंतर कर्ण कोणत्या बिंदूवर जोडला जातो म्हणजे शिरोबिंदू कुठे आहे ते शोधण्यासाठी ती रेषा वाढवू आणि आपण फक्त कर्णाची लांबी घेऊ. नवीन शिरोबिंदू मिळवण्यासाठी वाढवलेल्या रेषेला छेदणारा कंस काढू आणि मग आपण शिरोबिंदू जोडू. तर तुमची पेन्सिल, कंपास आणि पट्टी काढा आणि माझ्यासोबत ही रचना करा. सर्वप्रथम पेन्सिल आणि पट्टीचा वापर करून दिलेली बाजू पाया म्हणून काढा. आपल्याला माहिती आहे की आपला पाया 4 सेंटीमीटर आहे आणि आपल्याकडे इथेही एक कच्ची आकृती सुद्धा आहे, त्यामुळे आपली आकृती काढताना आपण तिच्याकडे पाहत राहू. तर आपल्याकडे आपली कच्ची आकृती आहे आणि आता आपल्याकडे पेन्सिल आणि पट्टी आहे. चला तर मग इथे 4 सेंटीमीटरची बाजू काढूया. हे झाले 4 सेंटीमीटर. आपण याला 4 सेंटीमीटरची बाजू बी सी असं नाव देऊ आणि तुम्ही पाहू शकता की आपण या बाजूबद्दल बोलत आहोत. तर ही बाजू काढून झालेली आहे. आता आपल्याला इथे 90 अंशाचा कोन करायचा आहे आणि एक मोठी रेषा काढायची. इथे एक वाढवलेली रेषा काढा, कारण आपल्याला या बाजूची लांबी माहिती नाही, त्यामुळे आपण एका शिरोबिंदूवर काटकोन काढू आणि ती रेषा वाढवू. 90 अंशाचा कोन काढण्यासाठी आपण कंपास घेऊ आणि त्याचे लोखंडी टोक शिरोबिंदूवर ठेवू आणि मग आपण इथे एक अर्धवर्तुळ काढू. आता एका अंत्यबिंदूवरून आपण त्याच लांबीचा म्हणजे त्याच त्रिज्येचा कंस या बिंदूवर काढू आणि त्यामुळे आपल्याला 60 अंशाचा कोन मिळेल. तर आपण पुन्हा तेच अंतर ठेवून कंपासचं टोक या बिंदूवर ठेवू आणि मग आपण इथे आणखी एक कंस काढू. तर हा आपला 60 अंशाचा कोन असेल आणि 120 अंशाचा कोन असेल. आता जर आपण या दोघांचा मध्य घेतला तर ती 60 आणि 120ची सरासरी असेल, जी 90 येते. आणि त्यामुळे आता आपल्याला फक्त कंपासचं टोक इथे ठेवून आधी एक कंस काढायचा आहे आणि पुन्हा कंपासचं टोक 120च्या खुणेवर ठेवून इथे छेदनबिंदू मिळवायचा आहे. तर हा 60 आणि 120चा मध्यबिंदू होईल आणि मग आपण हा बिंदू आपल्या शिरोबिंदूशी जोडू आणि तुम्ही पाहू शकता हा 90 अंशाचा कोन आहे आणि या दोघांना जोडून आपल्याला मिळेल ही वाढवलेली रेषा, जी आपण आता तुटक म्हणून दाखवलेली आहे. ती सलग रेषा नाही आहे, याचा अर्थ ती वाढवलेली रेषा आहे. ठीक आहे. ठीक आहे.
आता आपल्याला आपला कर्ण असा काढायचा आहे की तो त्या वाढवलेल्या रेषेला छेदेल आणि ही बाजू कुठे असणार आहे ते आपल्याला सांगेल. हा 90 अंशाचा कोन आहे आणि आपली तिसरी पायरी असणार आहे की वाढवलेल्या रेषेवर कर्णाच्या लांबी इतकाच कंस काढणे. तर आपण आपला कंपास आणि पट्टी पुन्हा घेऊया. आपण कंपास घेऊन त्यात 5 सेंटीमीटर अंतर घेऊ. मग आपण तो या शिरोबिंदूवर ठेवू आणि एक कंस काढण्याचा प्रयत्न करू जो या वाढवलेल्या रेषेला छेदेल. तर तो साधारण असा दिसेल. आणि आता आपल्याकडे हा बिंदू आहे जिथे ही बाजू जिथे ही बाजू आहे जी तुटक आहे. आणि जर आपण हा बिंदू बी या बिंदूशी जोडला तर आपल्याला कर्ण मिळेल. त्यामुळे आपल्याला फक्त सर्व शिरोबिंदू जोडावे लागतील. तिसरा शिरोबिंदू मिळवण्यासाठी शिरोबिंदू आणि कंसाचा छेदनबिंदू जोडा. तर आपण हा शिरोबिंदू या कंसाला जोडू आणि झालं. इथे आपल्याला कर्ण मिळाला आहे. आता आपण याला नाव ए देऊया आणि आपण पाहू शकतो की तो 5 सेंटीमीटरचा आहे कारण आपण कंपासमध्ये तेवढंच अंतर निश्चित केलं होतं. आणि आता आपल्याकडे हा शिरोबिंदू ए आहे. तिसरी बाजू मिळवण्यासाठी आता आपल्याला फक्त हा ए आणि सी जोडायचा होता. तर आता आपल्याकडे जी लांबी आहे तो कर्ण आहे. तर आपण पुन्हा त्रिकोणाची आणखी एक बाजू तयार केलेली आहे आणि ती ही बाजू असणार आहे. तर आपण ही बाजू काढली जी कर्ण आहे. आपण पाया काढला. आपल्याकडे दोन्ही शिरोबिंदू आहेत. या बाजूचे दोन्ही अंत्यबिंदू आहेत. त्यामुळे आता शेवटची बाजू मिळवण्यासाठी आपल्याला फक्त ते जोडावे लागतील आणि आपण ते जोडूया. आणि ही आपली शेवटची बाजू आहे. तर तुम्ही पाहू शकता की ही बाजू सुद्धा पूर्ण झालेली आहे. आणि शेवटी आपल्याला फक्त एका बाजूची लांबी आणि कर्णाची लांबी माहिती असताना एक काटकोन त्रिकोण मिळालेला आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.